नमस्कार. आज मी आपल्यासाठी उपवासाची कचोरी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण पहिले बटाटे उकडून घेतलेले आहेत, चांगले शिजवून घेतलेले आहेत. त्याची सालं काढून आपण ते स्मॅश करून घेणार आहोत. अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि बाइंडिंगसाठी मी साबुदाणे भाजून सुकेच भाजलेले आहेत, ते भिजून नाही हे केलेले आहे. तर सुके भाजून त्याचे पीठ तयार करून घेतलं मिक्सरला आणि तो त्याच्यामध्ये घालून त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे बटाट्याचा. त्यानंतर आपण याच्यामध्ये सारण भरण्यासाठी खोबरं घेतलं आहे मी. 2-3 चमचे खोबरं घ्यायचं. 2 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत, त्या त्याच्यात घालून घ्यायच्या. आणि काजू आणि बदामाचे तुकडे आहेत ते. त्यानंतर याच्यामध्ये मी चिमूटभर साखर घातली आहे आणि वेलची पावडर टाकली आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं लिंबाचं रस घालून घ्यायचं, कारण ते तिखट आंबट असं खूप छान लागतं. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सारण सुकंच घ्यायचं. त्यानंतर हे जे बटाटा आपण मळून ठेवलेला आहे त्याच्या पाऱ्या करून घ्यायच्या. त्या पाऱ्या थोड्या जाडसरच होतात आणि त्याच्यामध्ये ते आपण जे सारण तयार करून ठेवलेलं आहे ते भरून घ्यायचं. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे ही पारी तयार करून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं सारण भरून हे आपण तयार करून घेतलं आहे. ही कचोरी तयार झालेली आहे. आता ही कचोरी आपण तळताना खोल पॅन घ्यायचा किंवा आपला जर फोडणीला द्यायचा भांडा आपला असतो तो असला तर तो घ्यायचा. आणि हे जो मी पीठ तयार करून घेतलेला होता साबुदाण्याचा त्याच्यामध्येच ते घोळून घ्यायचे. आणि हे गरम गरमच खाण्यासाठी द्यायचे. आता मी हा पॅन फोडणीचा भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालून घ्यायचं. आणि ते गरम झाल्यानंतर मंद आचेवर ते आपण फ्राय करून घ्यायचे. मंद आचेवरच फ्राय करायचे. जर मंद आचेवर फ्राय केले तर ते वरून थोडे खुसखुशीत होतात आणि आतून ते नरमच राहतात. अशा प्रकारे हे आपले उपवासाचे पॅटीस तयार. थँक्यू. आणि कमेंट करायला विसरू नका.